गुड मॉर्निंग. आज एंजलला बरं वाटत नाही आहे आणि तिच्या तोंडाला चव पण नाही आहे. त्यामुळे मी आज तिच्या टिफिनला तिच्या आवडीचा रवा मेथी डोसा बनवला होता. सिंपल आहे. एका मिक्सर जारमध्ये आधी मी थोडी कोथिंबीर आणि थोडी मेथी वाटून घेतली. त्यानंतर मी रवा आणि काही मसाले, तीळ, ओवा, जिरे ॲड केले. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं दही घातलं, पाणी घातलं आणि ते व्यवस्थित एकजीव करून घेतलं. बॅटर तयारच करून ठेवलं. तेवढ्यात माझी बाई उठली. मग तिचं आवरून तिला खाऊ घातलं आणि तिच्यासाठी छान असे डोसे बनवले. तर आज मी तिला 2 डोसे आणि थोडंसं केचप दिलं होतं. ड्रायफ्रुट्स मी दिले नाही कारण तिला खोकला येत होता म्हणून. सगळं आवरून मग तिचे पप्पा तिला स्कूलमध्ये सोडवून आले. त्यानंतर मी काल मांडलेली पूजा उचलून ठेवली आणि मी माझा कलश असा देवघरावर ठेवते जेणेकरून त्याला कसलाही हात नाही लागत. आणि हा माझ्या देवघरातील मंगल कलश आहे ज्याचं पाणी मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी बदलते. त्यानंतर दुपारी आम्ही एंजलला घ्यायला गेलो कारण आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला. मग तिथून तसंच तिला घेऊन आम्ही ताईकडे सोडलं आणि मग आम्ही गेलो पिंपळे सौदागरमध्ये हॉस्पिटलमध्ये. तिथे चेकअप करून मग आम्ही घरी आलो. आल्यानंतर माझी बाई दिवसभर माझ्याजवळ नव्हती म्हणून मला एवढा लाड करत होती, लाडीगोडी लावत होती. का बघू मला दाखव सर्दी कुठे. आणि तुझ्याकडे बघून कोण म्हणाल का तू आजारी आहे? कोण म्हणाल आजारी आहे तू? काय होतंय? दुपारी एवढी कुचंबली होती, एकदम शांत बसली होती. असं वाटलं उगाच मी तिला सोडून गेले. आणि क्लिनिकमध्ये आलो तर ही इथे खेळत होती. त्यानंतर आम्ही जेवायला गेलो होतो बाहेर, तर तिथेही तिची मस्तीच चालू होती. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.